इन लास्ट लेक्चर वी आर स्टडी अबाउट कॅरेक्टर्स ऑफ जेनेटिक कोड आणि ट्रान्सलेशन आपण बघितलेलं आहे. बघा, ट्रान्सलेशन म्हणजेच काय, तर साधं सोपं आहे. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये आपण बघितलं की mRNA कसा तयार होतो DNA पासून. आता हाच mRNAचं कन्व्हर्जन प्रोटीनमध्ये होतं, जे की आपण ट्रान्सलेशनमध्ये बघितलेलं आहे. म्हणजेच काय, तर mRNA जर कन्सिडर केला तर तो पुढे जाऊन मॅच्युअर होतो. मॅच्युअर झाल्यानंतर तो सेल न्यूक्लियसच्या बाहेर येतो सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये 3 स्टेजेस होतात: इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशनमध्ये सुरुवातीला काय होईल, तर सुरुवातीला mRNA जो आहे तो रायबोझोमला बाइंड होईल. रायबोझोमला बाइंड झाल्यानंतर तिथं tRNA येतील. tRNAवरती अँटीकोडॉन प्रेझेंट असेल, mRNAवरती कोडॉन प्रेझेंट असतील. प्रत्येक tRNA हा एक अमायनो ॲसिड घेऊन येतो, बरोबर. आणि अशा प्रकारे मग एक अमायनो ॲसिड जोडत जातात, त्यालाच इलॉंगेशन म्हटलेलं आहे. आणि फायनली टर्मिनेशनच्या इथे काय होतं, तर एक पॉलिपेप्टाइड चेन तयार होती, जी की बाहेर पडते, म्हणजेच प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतो. नंतर mRNA निघून जातो, रायबोझोम्स निघून जातात. हे आपण ट्रान्सलेशनमध्ये बघितलेले आहे. म्हणजे प्रोटीन मॉलिक्यूल कसा तयार होतो हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज एकदा परत तो व्हिडिओ बघा, कारण सगळ्यात महत्त्वाची ती प्रोसेस आहे ट्रान्सलेशन. नाव इन टुडेज लेक्चर वी विल स्टडी अबाउट व्हॉट इज मीन बाय रेग्युलेशन ऑफ जीन किंवा रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घ्या रेग्युलेशन म्हणजे काय. रेग्युलेशन म्हणजे काय, तर बघा, प्रत्येक वेळेस आपली बॉडी म्हणजे युकॅरियोटिक सेल जर कन्सिडर केली तर प्रत्येक वेळेस आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन तयारच होतं असं नाही. काही वेळेस प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असू शकतं, काही वेळेस कमी असू शकतं किंवा कमी लागतं बॉडीला प्रोटीन. म्हणजे प्रत्येक सेल जर कन्सिडर केली तर प्रत्येक सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे की जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक सेलमध्ये ही जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते. मग ही सगळी सेल प्रत्येक वेळेसच प्रोटीन तयार करते का? नाही करत, बरोबर. ज्या वेळेस बॉडीला प्रोटीनची गरज आहे अशा वेळेसच प्रोटीन तयार केलं जातं. मग तुम्ही हा कधी विचार केला आहे का की प्रोटीन तयार होणे किंवा नाही होणे हे कोण ठरवतं? मग त्यालाच म्हटलं जातं रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. म्हणजे प्रोटीन तयार होण्यासाठी ज्या जीन एक्सप्रेस होतात किंवा ज्या जीन प्रेझेंट असतात, जसं की फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं AUG हे जे कोडॉन आहेत म्हणजेच हे जीन एक्सप्रेस केलेले आहेत, बरोबर. जेणेकरून काय होतं आहे, तर मिथिओनाइन नावाचा अमायनो ॲसिड तयार होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, तर जीन एक्सप्रेस झाल्यामुळे प्रोटीन मॉलिक्यूल तयार होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आता कन्सिडर केलं ह्युमन बॉडी, जर तुम्ही कुठे बाहेर जाऊन जिलेबी खाल्ली, बरोबर. आता जिलेबी खाल्ल्यानंतर जिलेबी हे काय आहे, तर ग्लुकोज त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, खूप सारी साखर असते. मग त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी बॉडीला प्रोटीनची गरज असणार आहे, बरोबर. मग हे प्रोटीन कसं असणार आहे, तर जास्त प्रमाणामध्ये तयार होईल बॉडीमध्ये. म्हणजे त्यावेळेस जास्त गरज असेल प्रोटीनची ब्रेकडाऊन होण्यासाठी. म्हणजेच काय, तर तिथं इन्सुलिन तयार होईल. इन्सुलिन म्हणजेच हा टाईप ऑफ प्रोटीन आहे, बरोबर. म्हणजेच इन्सुलिन तयार करण्यासाठी बॉडीला काय करावं लागेल, तर जास्त जीन एक्सप्रेस करावे लागतील किंवा रेग्युलेशन करावं लागेल जीनचं. लक्षात येते का बघा. आता तुम्ही जिलेबी खाऊन जर 5 ते 6 तास झालेले आहेत, मग तुम्हाला प्रोटीनची गरज आहे का? ते ब्रेकडाऊन करावे लागतील का ग्लुकोज मॉलिक्यूल? तर नाही लागणार. मग त्यावेळेस काय होणार आहे, तर प्रोटीनचं प्रमाण कमी असणार आहे बॉडीमध्ये आणि कमी व्हावं लागतं, बरोबर. मग त्यासाठी जीन्स काय करतील, म्हणजे रेग्युलेशन ऑफ जीन कसं होईल, तर कमी प्रमाणात होईल. लक्षात येते का बघा. म्हणजेच थोडक्यात रेग्युलेशन म्हणजे काय, तर कधी प्रोटीन तयार करायचे जास्त अमाऊंटमध्ये किंवा कधी कमी अमाऊंटमध्ये तयार करायचे हे सगळं कोण ठरवतं, तर रेग्युलेशन ऑफ जीनमुळे ते ठरतं. म्हणजे रेग्युलेशन म्हणजे काय, लक्षात आलं का बघा. एकदम सोपी मेथड आहे. आता इट इज अ मल्टी स्टेप प्रोसेस. रेग्युलेशन ऑफ जीन जर कन्सिडर केली तर ही मल्टी स्टेप प्रोसेस आहे. इज रेग्युलेटेड अँड इट्स प्रोडक्ट इज सिंथेसाइज. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस रेग्युलेशन होईल त्यावेळेस त्यांच्यामध्ये प्रोडक्ट नवीन तयार होत असतं आणि जीन एक्सप्रेशन जे होतं त्याच्यामध्ये पॉलिपेप्टाइड चेन तयार होत असते. आता काही वेळेस जर जास्त प्रमाणामध्ये जर प्रोटीन लागलं तर त्यावेळेस काय होणार आहे, पॉलिपेप्टाइड चेन तयार होणार आहे. म्हणजे जीन तिथं काय होणार आहे, रेग्युलेट होणार आहे. हे लक्षात येते का बघा. मग हे रेग्युलेशन ऑफ जीन जर कन्सिडर केलं किंवा एक्सप्रेशन जीनची जर प्रोसेस कन्सिडर केली तर ही वेगवेगळ्या लेवलला डिफरंट लेवलला काम करत असते. मग त्यामध्ये आपण युकॅरियोटिक सेल बघू. युकॅरियोटिक सेलमध्ये जर रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन कन्सिडर केलं तर थोडंसं कसं आहे, हायर लेवलला आहे किंवा वेगळ्या लेवलला आहे. ज्याच्यामध्ये आपण बघितले ट्रान्स्क्रिप्शनल लेवल म्हणजे फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट.
किंवा प्रोसेसिंग लेवल, रेग्युलेशन ऑफ स्प्लायसिंग, ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम आणि ट्रान्सलेशन लेवल. बघा, युकॅरियोटिक सेल जर कन्सिडर केली तर तिथं प्रोटीनची जर आवश्यकता असेल तर काय होतं, सुरुवातीला ट्रान्सक्रिप्शनल लेवलला प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट तयार होतो, म्हणजे HNRNA तयार होतो, बरोबर. म्हणजेच तो मॅच्युअर व्हावा लागतो. मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रोसेसिंग लेवल म्हणजे रेग्युलेशन ऑफ स्प्लायसिंग, हे आपण 3 स्टेजेस बघितल्यात, स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग. त्याच्यामध्ये होतं mRNAमध्ये. नंतर mRNA हा न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो आणि ट्रान्सलेशन लेवलला जाऊन काय होतं तर प्रोटीन तयार होतो mRNAपासून, बरोबर. म्हणजेच इथं काय झालं आहे तर ज्यावेळेस प्रोटीनची आवश्यकता आहे सेलला त्यावेळेसच रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन झालेलं आहे. म्हणजेच काय तर इथे जीन एक्सप्रेस झालेले आहेत. लक्षात येते का बघा, हे झालं युकॅरियोटिकबद्दल. पण प्रोकॅरियोटिक सेल किंवा काही बॅक्टेरियल सेल जर कन्सिडर केले तर बघा, जीन्स ऑफ ए सेल आर एक्सप्रेस टू परफॉर्म डिफरंट फंक्शन. आता इथल्या ज्या जीन्स आहेत सेलच्या ते वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करण्यासाठी एक्सप्रेस होतात. लक्षात येते का बघा, एक्सप्रेस म्हणजे दिसून येणे. आता फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर बघा, कोलाय नावाचा जो बॅक्टेरिया आहे, ही बॅक्टेरियल सेलमध्ये काय असतं तर एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होत असतं. हे कशासाठी प्रोड्यूस होत असतं तर ते काय करतात, लॅक्टोजचं कन्व्हर्जन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये करतात. म्हणजे बॅक्टेरियल सेल जर कन्सिडर केली तर त्यांच्यामध्ये काय होते बघा, ही बॅक्टेरिया काय करतात, जर त्यांच्यामध्ये लॅक्टोज प्रेझेंट असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज म्हणजे सिम्पल फॉर्ममध्ये केलं जातं. आता हे लॅक्टोज जर कन्सिडर केलं तर हे डायसॅकराइडच्या फॉर्ममध्ये आहेत आणि गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज जर कन्सिडर केले तर हे मोनोसॅकराइड. म्हणजे डायसॅकराइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, मोनोसॅकराइडमध्ये होतं आहे. हे कुठे होतं तर कोलाय बॅक्टेरियामध्ये. म्हणजे लक्षात ठेवा, कोलाय बॅक्टेरियामध्ये काय होतं, लॅक्टोजचं कन्व्हर्जन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये जर करायचं असेल तर त्यासाठी त्यांना एक प्रोटीन लागतं, म्हणजेच एन्झाईम लागतो, ज्यालाच बीटा गॅलॅक्टोसाइडेज असं म्हटलं जातं, जे की वॉटर मॉलिक्युलच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन चालते. लक्षात आलं का बघा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एखादं जर प्रोटीन तयार करायचं असेल, आता हे पूर्णपणे डोक्यात ठेवा, ऑल एन्झाईम्स आर द प्रोटीन्स. प्रत्येक एन्झाईम जर कन्सिडर केला तो प्रोटीन आहे. म्हणजेच हे प्रोटीन कधी तयार करायचे कधी नाही करायचे हे कोण ठरवतं तर ह्या जीन्स ठरवतात. लक्षात येते का बघा, ज्यालाच रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन म्हटलेलं आहे. रेग्युलेशन म्हणजे त्या जीन कधी तयार करायच्या कधी थांबवायच्या हे सगळं कोण ठरवतं तर जीन्स ठरवतात. मग ह्या ज्या जीन्स आहेत जर गॅलॅक्टोज कोलाय सेल म्हणजे बॅक्टेरिया सेलमध्ये जर प्रेझेंट असेल तर त्याचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करणार, लॅक्टोज प्रेझेंट असेल तर गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन होतं, बरोबर. म्हणजेच काय तर ते ब्रेकडाऊन करण्यासाठी जे प्रोटीनची आवश्यकता आहे त्याला बीटा गॅलॅक्टोसाइडेज हा नावाचा एन्झाईम तिथं तयार केला जातो जर लॅक्टोज प्रेझेंट असेल तर. पण इफ कोलाय बॅक्टेरिया डू नॉट हॅव लॅक्टोज, जर लॅक्टोज प्रेझेंटच नाही आहे तर त्यांना जीन एक्सप्रेशनची गरज आहे का, कोलाय सेलला नाही आहे, जीन एक्सप्रेशनची गरजच नाही आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे तर तिथं बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम हा सिंथेसाइजच होणार नाही. हे लक्षात आलं का बघा. म्हणजेच काय, सो इट इज द मेटॅबॉलिक ऑर फिजिओलॉजिकल ऑर एन्व्हायरमेंटल कंडिशन दॅट रेग्युलेट एक्सप्रेशन ऑफ जीन. म्हणजे एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे किंवा फिजिओलॉजिकल मेटॅबॉलिक कंडिशन कशी आहे त्याच्यावरून ठरलं जातं की जीन रेग्युलेट होणार का नाही किंवा एक्सप्रेस होणार का नाही. आता अजून दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर डेव्हलपमेंट अँड डिफरन्शिएशन ऑफ एन एम्ब्रियो इंटू ॲन अडल्ट ऑर्गॅनिझम. एम्ब्रियोचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिझममध्ये होणं हे सुद्धा रिझल्ट आहे रेग्युलेशन ऑर एक्सप्रेशन ऑफ जीन. म्हणजेच ह्या जीन ठरवतात की एम्ब्रियोचं कन्व्हर्जन अडल्टमध्ये ऑर्गॅनिझममध्ये करायचं का नाही. जर तिथं जीनच एक्सप्रेस झाल्या नाहीत तर त्यांचे बॉडीचं फॉर्मेशन होणार नाही, बरोबर. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम तयार होणार नाही. म्हणजे हे सुद्धा तुम्ही एक्झाम्पल रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनला देऊ शकता. आता साधं सोप्पं आपण फक्त प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जीन एक्सप्रेशन किंवा रेग्युलेशन कसं होतं ते बघणार आहे. रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन हे लक्षात आलं का बघा, साधं सोपं आहे. ज्यावेळेस सेलला प्रोटीन तयार करायचं असेल त्यावेळेस त्या जीन काय करतील, एक्सप्रेस करतील आणि त्याशिवाय ते प्रोटीन तयार होणार नाही. जसं की आपण एक्झाम्पल घेतलं कोलायचं. आता कोलायमध्ये लॅक्टोजचं कन्व्हर्जन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये करायचं असेल तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचे एन्झाईम लागतात, बरोबर. जर ग्लॅक्टोजच प्रेझेंट नसेल तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम
तयार होतील का किंवा प्रोटीन तयार होईल का, तर त्यांना गरजच नाही ते तयार करण्याची लॅक्टोजच्या ॲबसेंटमध्ये. लक्षात येते का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर हे एक आपण पेट्री प्लेट घेतली, म्हणजे एक वेसल घेतलं, एक भांडं घेतलं. ह्या भांड्यामध्ये कन्सिडर करा बॅक्टेरियल सेल टाकली आणि ह्या बॅक्टेरियल सेलच्या जी आहे ती कशामध्ये टाकली, तर इथं सारं मीडियम आहे. मीडियम म्हणजे असं पाण्यासारखं स्ट्रक्चर आहे, बरोबर. ह्या पाण्यासारख्या स्ट्रक्चरमध्ये जर लॅक्टोज टाकलंच नाही, कळतंय, तर हे ई कोलाय लॅक्टोजचं कन्व्हर्जन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये करणारच नाही, बरोबर. म्हणजेच काय, तर इथे जीन एक्सप्रेसच होणार नाही. पण मात्र जर लॅक्टोज आपण ॲड केलं तर मात्र ही ई कोलायची सेल काय करणार आहे, ह्या लॅक्टोजला घेणार आहे आणि त्या लॅक्टोजचं कन्व्हर्जन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये करणार आहे बाय प्रोड्युसिंग प्रोटीन बीटा गॅलॅक्टोसाइडेज. लक्षात येते का बघा. म्हणजेच इथं जीन एक्सप्रेस होणार आहे, हे लक्षात आलं का बा. म्हणजेच रेग्युलेशन ऑफ जीन म्हणजे काय, तर जीन कधी एक्सप्रेस करायची किंवा कधी स्विच ऑन करायची, कधी स्विच ऑफ करायची. स्विच ऑन म्हणजे जीन एक्सप्रेस ज्यावेळेस होते त्याला स्विच ऑन म्हटलं जातं आणि ज्यावेळेस होत नाही त्याला स्विच ऑफ म्हटलं जातं. हे आता आपण पुढे परत डीपमध्ये बघणार आहे. आत्ता एवढं लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्टली बघू आपण. आता बघा, काही सर्टन बॅक्टेरिया जर कन्सिडर केले जसं की ई कोलाय, ते ॲडॅप्ट टू देअर केमिकल एन्व्हायरमेंट. आता त्यांच्या आजूबाजूला जे केमिकल एन्व्हायरमेंट प्रेझेंट आहे त्याच्या प्रमाणे ते काय करतात, तर एन्झाईम तयार करत असतात. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट प्रेझेंट, म्हणजे त्यांच्या आजूबाजूला कुठलं सबस्ट्रेट किंवा कुठलं केमिकल प्रेझेंट आहे त्याच्यावरून ते कोणतं एन्झाईम तयार करायचं हे ठरवतात. म्हणजे अशा एन्झाईमला इंड्युसिबल एन्झाईम म्हटलं जातं. म्हणजे आजूबाजूला, आता बेस्ट एक्झाम्पल आत्ताच सांगितलं मी, लॅक्टोज जर असेल तर ते बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम तयार करतील. लक्षात येते का बघा. मग त्या एन्झाईमला इंड्युसिबल एन्झाईम म्हटलं जातं आणि अ सेट ऑफ जीन विल बी स्विच ऑन. आता इथं बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम तयार करायचे म्हणजे जीन काय असणार आहे, स्विच ऑन होणार आहेत. म्हणजेच त्या पूर्ण ॲक्टिव्ह होणार आहेत का, तर ते एन्झाईम तयार करायचे. म्हणजे न्यू सबस्ट्रेटसाठी जर ते एन्झाईम तयार करायचं असेल, मग अशा फिनॉमिनॉनला इंडक्शन म्हटलं जातं. अँड स्मॉल मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल फॉर दिस. आणि हे इंडक्शन करण्यासाठी एक छोटासा मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल असतो हे इंडक्शन प्रोसेस घडवून आणण्यासाठी, ज्याला इंड्युसर असं म्हटलं जातं. आता हा पॉझिटिव्ह कंट्रोल म्हटला जातो. पॉझिटिव्ह कंट्रोल का, तर इथं जीन एक्सप्रेस होणार आहेत कारण त्यांना बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम तयार करायचे, म्हणून हा पॉझिटिव्ह कंट्रोल झाला. जर गॅलॅक्टोज ॲबसेंट असेल तर त्यांना बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम तयार करायची गरज आहे का, नाही. म्हणून हा काय झाला, निगेटिव्ह कंट्रोल झाला. हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह कंट्रोल म्हणजे तिथं जीन्स एक्सप्रेस होत आहेत, स्विच ऑन होत आहेत, म्हणून त्याला पॉझिटिव्ह कंट्रोल म्हटले. ज्यावेळेस लॅक्टोजच ॲबसेंट असेल तर त्यांना बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार करायची गरजच नाही आहे ई कोलाय सेलला. लक्षात येते. मग त्याला निगेटिव्ह कंट्रोल म्हटलं जातं किंवा त्याला स्विच ऑफ रिॲक्शन किंवा जीन स्विच ऑफ होतात असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्टली आपण बघू ओपेरॉन कन्सेप्ट काय. आता हे ओपेरॉन कन्सेप्ट आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघणार आहे. आत्ता सध्या युकॅरियोटिक सेलचा विचार करू नका. आता सगळ्यात आधी ओपेरॉन म्हणजे काय, तर नेहमी लक्षात ठेवा प्रोकॅरियोटिक सेल जर कन्सिडर केली तर त्यांच्यामध्ये हा RNA प्रेझेंट असतो, बरोबर. RNAवरती खूप साऱ्या जीन्स एकत्र प्रेझेंट असतात आणि ह्या जीन्सचं वेगवेगळं एन्झाईम तयार करण्याची कॅपॅसिटी असते किंवा वेगवेगळं फंक्शन असतं. ह्या वेगवेगळ्या फंक्शन असणाऱ्या जीन एकाच RNAवरती सापडतात. मग खूप साऱ्या जीन एका RNAवरती सापडतात, त्याला क्लस्टर ऑफ जीन म्हटलं जातं, म्हणजे ग्रुप ऑफ जीन म्हटलं जातं. मग ग्रुप ऑफ जीन इज नोन ॲज ओपेरॉन. हे लक्षात ठेवा. ओपेरॉन म्हणजे काय, अ ग्रुप और क्लस्टर ऑफ जीन इज कॉल्ड ॲज अ ओपेरॉन. मग ओपेरॉन कन्सेप्ट म्हणजे काय, म्हणजेच ह्या जीनचा जो क्लस्टर आहे, ग्रुप आहे, त्याला ओपेरॉन म्हटलेलं आहे. लक्षात येते का बघा. ओपेरॉन म्हणजे काय, ग्रुप ऑफ जीन किंवा क्लस्टर ऑफ जीन. मग इट इज अ ट्रान्स्क्रिप्शनल कंट्रोल. हा कसा आहे, ट्रान्स्क्रिप्शनल कंट्रोल आहे. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस mRNA तयार होत असतो, म्हणजेच ट्रान्स्क्रिप्शन होत असतं, तर सुरुवातीला mRNA तयार झाल्यानंतरच प्रोटीन तयार होणार आहे, बरोबर. मग mRNA जर तयार झाला नाही तर प्रोटीन तयार होईल का, नाही होणार. म्हणून आपण पहिल्यापासून म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन लेवलपासून हा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. मग हा कुणी केला, तर फ्रँकोस जॅकॉब आणि जॅक्विस मोनार्ड. जॅकॉब आणि मोनार्ड नावाच्या सायंटिस्टने इन 1961 हे मेटाबॉलिक पाथवे म्हणजे रेग्युलेशन ऑफ जीन कसं होतं, म्हणजे ॲक्च्युअल
तिथं जर प्रोटीन तयार करायचं असेल तर जीन कशा एक्सप्रेस केल्या जातात, किंवा प्रोटीन तयार करायचं नसेल तर जीन कशा स्विच ऑफ होतात, हे कोणी सांगितलं तर जॅकॉब आणि मोनार्डने सांगितलं. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ, ई कोलाय. आता ई कोलायचं एक्झाम्पल मी मागच्याच आत्ता सांगितलं की लॅक्टोज म्हणजेच वेन लॅक्टोज शुगर इज प्रोव्हाइडेड टू द कल्चर मीडियम. आता बघा, एक असं पेट्री प्लेट किंवा एक डिश घेतलेली आहे ज्याच्यामध्ये ई कोलायच्या सेल्स आहेत, आणि ह्या ई कोलायच्या सेलमध्ये जर लॅक्टोज टाकून दिलं, म्हणजे इथं कल्चर मीडियम आहे. कल्चर मीडियम म्हणजे ज्यामध्ये ई कोलाय सेल ग्रो केल्या जातात त्याला कल्चर मीडियम म्हटलं जातं. आता तिथं जर लॅक्टोज टाकून दिलं तर सेल इंड्युसेस प्रोडक्शन ऑफ 3 एन्झाईम. जर लॅक्टोज तिथं टाकलं तर ही जी सेल आहे तर ते 3 एन्झाईम तयार करते, बरोबर. कारण त्यांना ह्या लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये करायचं आहे. मग ते 3 एन्झाईम कोणते कोणते, तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज. बघा आत्ताच मी सांगितलं, जे की काय करतात, डायजेस्ट लॅक्टोज इंटू गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज. म्हणजे ह्यांचं काम काय, बीटा गॅलॅक्टोसाइडेजचं लॅक्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये करणं. त्यानंतर दुसरी एन्झाईम कुठली तयार होते, तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज परमिएजेस, जे की लॅक्टोज मॉलिक्यूलला सेलच्या आतमध्ये एंटर होण्याचं काम सांगेल किंवा करून देईल एंटर. आणि तिसरी आहे ट्रान्स ॲसिटिलेज, म्हणजेच त्याला बीटा गॅलॅक्टोसाइड ॲसिटिल ट्रान्सफरेज असं म्हटलं जातं. आता ॲक्च्युली हे जर फंक्शन अजून नीट कळलेलं नाही, आत्ता फक्त आपण ह्या 2 वरतीच फोकस करणार आहे, बीटा गॅलॅक्टोसाइडेज आणि बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएजेसवरती. आता बघा, सिंथेसिस ऑफ these 3 एन्झाईम इज कंट्रोल बाय अ लॉंग सेगमेंट ऑफ DNA नोन ॲज ओपेरॉन. आता हे जे 3 जीन्स आहेत त्याचा सिंथेसिस म्हणजे तयार ज्या होत्यात हे कोण कंट्रोल करतं, तर DNAचा एक लॉंग सेगमेंट आहे ज्यालाच ओपेरॉन, म्हणजे आत्ता मी सांगितलं पूर्ण असा RNA किंवा DNA प्रेझेंट आहे ज्याच्यावरती खूप सारे जीन्स असतात. तर ह्या जीनला काय म्हटलेलं आहे, ओपेरॉन म्हटलेलं आहे, ज्याच्यावरती साईट्स प्रेझेंट असतात. आता ही जर डायग्राम तुम्ही बघितले तर तुम्हाला बघायला मिळेल अशा साईट्स प्रेझेंट असतात. आता इथे बघा, हा DNA जर कन्सिडर केला, टेम्पलेट DNA, बरोबर, ज्याच्यावरती mRNA तयार होणार आहे, तर अशा साईट्स आहेत बघा. इथं रेग्युलेटर जीन तुम्हाला दिसत आहे, त्यानंतर इथं प्रोमोटर दिसतंय, त्यानंतर इथं ऑपरेटर दिसतंय, ह्या स्ट्रक्चरल जीन्स आहेत. लक्षात आहे, अशा खूप साऱ्या साईट असतात. मग ही रेग्युलेटर जीनची साईट आहे, ही प्रोमोटरची साईट आहे, ही ऑपरेटरची साईट आहे, ही तर स्ट्रक्चरल जीनची साईट आहे. अशा वेगवेगळ्या साईट असतात, लक्षात ठेवा. हे साईट म्हणजे काय, लक्षात आलं का बघा. म्हणजेच काय, तर इथे इट कन्सिस्ट ऑफ ऑपरेटर साईट, ज्याला ओ म्हटलं जातं. 3 स्ट्रक्चरल जीन्स असतात, ZYA, अँड द ॲक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन्स इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साईट विथ द हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन. आता रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्यूस बाय द ॲक्शन ऑफ जीन आय, ज्याला इनहिबिटर म्हटलं जातं किंवा ज्याला रेग्युलेटर जीन म्हटलं जातं. म्हणजेच त्यासाठी आपण बेस्ट एक्झाम्पल घेऊ लॅक ओपेरॉनचं. आता लॅक ओपेरॉन म्हणजे काय, तर आत्ताच मी सांगितलं, ओपेरॉन म्हणजे क्लस्टर ऑफ जीन ज्याला म्हटलं जातं, आणि लॅक ओपेरॉन म्हणजे, आता हा जे एक्झाम्पल आपण स्टडी करणार आहे ते ई कोलायमध्ये स्टडी करणार आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, लॅक्टोज मीडियम मध्ये हे ई कोलाय सेल प्रेझेंट आहेत. लक्षात येते का बघा, म्हणून ह्याला लॅक ओपेरॉन असं शॉर्टमध्ये म्हटलेलं आहे इन्स्टेड ऑफ लॅक्टोज ओपेरॉन, हे लक्षात ठेवा. आता लॅक्टोज किंवा लॅक ओपेरॉन ऑफ ई कोलाय इज इंड्युसिबल ओपेरॉन. इंड्युसिबल म्हणजे काय, तर लॅक्टोज जर प्रेझेंट असेल तर तिथं जीन काय केल्या जातात, एक्सप्रेस केल्या जातात, कारण त्यांना ई कोलाय सेलला लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं असतं, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये करायचं असतं. म्हणजेच द ओपेरॉन इज स्विच्ड ऑन वेन अ केमिकल इंड्युसर लॅक्टोज इज प्रेझेंट इन द मीडियम. बघा आत्ताच मी सांगितलं की हे ओपेरॉन स्विच ऑन होतं कारण त्यांना त्या जीन एक्सप्रेस करायचे असतात. एक्सप्रेस झाल्यामुळे तिथं mRNA तयार होईल, mRNA नंतर प्रोटीन तयार करेल, आणि बीटा गॅलॅक्टोसाइडेज हे जर एन्झाईम तयार झालं म्हणजेच प्रोटीन तयार झालं तरच काय होणार आहे, लॅक्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये होणार आहे. त्यासाठी ती रिॲक्शन त्यांना स्विच ऑन करायची असते. मग लॅक ओपेरॉनमध्ये जर कन्सिडर केलं तर काय काय लागतं त्यासाठी, तर रेग्युलेटर जीन लागतात, प्रमोटर जीन लागतात, ऑपरेटर जीन लागतात, स्ट्रक्चरल जीन लागतात आणि इंड्युसर लागतात. आता रेग्युलेटर जीन म्हणजे काय, तर दिस जीन कंट्रोल्स द ऑपरेटर जीन इन द कॉपरेशन विथ अन इंड्युसर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आता थोडक्यात शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते बघा, लॅक ओपेरॉन जर कन्सिडर केलं
तर हे लक्षात ठेवा. लॅक ओपेरॉनमध्ये 2 जीन्स असतात, 2 प्रकारच्या. एक असते ती कंट्रोलर जीन आणि दुसरी असते ती स्ट्रक्चरल जीन. हे लक्षात ठेवा. कंट्रोलर जीन 3 प्रकारच्या आहेत. कोणत्या कोणत्या? एक आहे ती रेग्युलेटर जीन, दुसरी आहे प्रमोटर जीन आणि तिसरी आहे ऑपरेटर जीन. आता ह्या कंट्रोलर जीनचं काम काय? तर फक्त ह्या जीन कंट्रोल करण्याचं काम करतील ह्या स्ट्रक्चरल जीनला. म्हणजे स्वतःहून त्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये भाग घेणार नाहीत. फक्त ह्या जीनला कंट्रोल करण्याचं काम, म्हणजे त्या जीननी कधी एक्सप्रेस व्हायचं, कधी नाही व्हायचं, हे ह्या कंट्रोलर जीन ठरवतील. लक्षात येते का बघा. आणि स्ट्रक्चरल जीन ह्या अशा आहेत ज्यांच्याकडे सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे कुठलं प्रोटीन, कुठलं एन्झाईम कधी तयार करायचं, ह्या स्ट्रक्चरल जीन्स ठरवतील. लक्षात येते. आणि ह्या स्ट्रक्चरल जीन्स कुठे आहेत? तर ह्या ओपेरॉनवरती प्रेझेंट असतात. ओपेरॉन म्हणजेच क्लस्टर ऑफ जीन आहे, बरोबर. मग कंट्रोलर जीन 3 प्रकारच्या मी सांगितल्या, रेग्युलेटर, प्रोमोटर आणि ऑपरेटर. आता हे लक्षात ठेवा. ही जर रेग्युलेटर जीन कशी आहे, तर ही रेग्युलेटर जीन जर ह्या ऑपरेटरला जाऊन बाइंड झाली, बघा पुढे जाऊन ही ऑपरेटरला जाऊन जर चिकटली, जाऊन बाइंड झाली, तर ह्या ज्या जीन्स आहेत ह्या एक्सप्रेस होत नाहीत. लक्षात येते का बघा. जे की आपण डायग्रॅममध्ये आपण बघूया. आता ही डायग्रॅम जर कन्सिडर केली तर तुम्हाला बघायला मिळेल. बघा, साधा सोप्पा कन्सेप्ट आहे. इंड्युसर ॲबसेंट असेल आणि इंड्युसर प्रेझेंट असेल तर बघा, म्हणजेच इथे जर ह्या मीडियममध्ये लॅक्टोज ॲबसेंट असेल. आता मला एक सांगा, ई कोलाय सेल आहे. ई कोलाय सेल कल्चरल मीडियममध्ये टाकलेली आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर त्यामध्ये जर लॅक्टोज टाकलंच नाही, बरोबर, तर त्यांना बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम तयार करायची गरज आहे का रे? कारण तिथं लॅक्टोजच नाही, त्याच्यामुळे लॅक्टोज हे कन्वर्ट होणारच नाही ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये. लक्षात येते का बघा. मग त्यांना काय बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार करायची गरजच नाही. म्हणजे ह्या ज्या स्ट्रक्चरल जीन्स आहेत त्या एक्सप्रेस व्हायची गरजच नाही. मग हे कोण ठरवतं? तर ह्या ज्या जीन्स आहेत, ज्याला रेग्युलेटर जीन म्हटलेले, ह्या ठरवतात की त्यांनी ह्या स्ट्रक्चरल जीननी एक्सप्रेस व्हायचं का नाही व्हायचं. मग ह्या कशा ठरवतात? तर एकदम साधं सोपं आहे बघा. सुरुवातीला ह्या रेग्युलेटर जीन्स प्रेझेंट असणार आहेत, बरोबर. आता हा पूर्ण जो दिसतोय तो टेम्पलेट DNA आहे, बरोबर. आता ह्या रेग्युलेटर जीन जर कन्सिडर केल्या तर ह्या काय करतील? mRNA तयार करतील. लक्षात येते का बघा. mRNA तयार झाल्यानंतर ह्या रेग्युलेटर जीन ज्या आहेत ही तर काय होणार आहे, तर ह्यांच्यामध्ये रिप्रेसर असतो. ह्या रेग्युलेटर जीन काय करतील? रिप्रेसरला तयार करतील. आता हा रिप्रेसर जर ह्या ऑपरेटरच्या इथे, मी मगाशी सांगितलं अशा साईट आहेत ह्या DNA वरती. ऑपरेटर साईट आहे, प्रमोटर साईट आहे, रेग्युलेटर जीन्स आहेत. प्रमोटर साईड म्हणजे तुम्हाला माहिती, जिथं RNA येऊन अटॅच होतो आणि जिथं इनिशिएशन होतं. हे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, ज्यावेळेस ट्रान्स्क्रिप्शन सांगितलं तेव्हा. RNAचं काम काय आहे, तर RNA पॉलिमरेज काय येतात, ह्या प्रमोटरला येऊन बाइंड होतात आणि बाइंड झाल्यानंतर जी काही रिॲक्शन आहे ती इनिशिएट होती, चालू होती, बरोबर. इथं प्रमोटर आहे, हे लक्षात ठेवा. आता हा जर रिप्रेसर ह्या ऑपरेटरला येऊन बाइंड झाला, चिकटला, तर मला सांगा इथं चिकटल्यानंतर हा प्रमोटरच्या इथे RNA पॉलिमरेज जरी येऊन चिकटले तरी हा प्रमोटर पुढे जाऊ शकणार आहे का? नाही जाऊ शकणार. कारण इथं काय प्रेझेंट आहे? मध्ये अडथळा आहे. कोणाचा अडथळा आहे? तर हा रिप्रेसर येऊन इथं जॉईन झालेला आहे, बरोबर. मग हा जॉईन झाल्यामुळे इथल्या ज्या स्ट्रक्चरल जीन्स आहेत त्या एक्सप्रेसच होणार नाहीत. कारण RNA पॉलिमरेजचं काम काय? तर रिॲक्शन स्टार्ट करून देणे. जर इथं RNA पॉलिमरेजच आला नाही तर रिॲक्शन स्टार्ट होईल का? नाही होणार. म्हणजेच इथल्या ज्या जीन्स आहेत ह्या एक्सप्रेसच होणार नाहीत, इनॲक्टिव्ह राहतील. आणि त्याच्यामुळे mRNA तयार होईल का? नाही होणार. mRNA जर नाही तयार झाला तर प्रोटीन तयार होईल का? नाही होणार. म्हणजेच एन्झाईम इथं तयार होणार नाही. हे कधी? जर लॅक्टोज ॲबसेंट असेल तर त्या मीडियममध्ये असं होणार आहे. म्हणजेच ही रिॲक्शन काय होणार आहे? स्विच ऑफ राहणार आहे. म्हणून ह्याला निगेटिव्ह कंट्रोल म्हटलेलं आहे. लक्षात आलं का बघा. एकदम सोपं आहे. आणि पॉझिटिव्ह कंट्रोलमध्ये मात्र काय होतं, तर एकदम लक्ष द्या. आता ह्या मीडियममध्ये जर लॅक्टोज टाकलं, बरोबर, लॅक्टोज टाकल्यानंतर हे जे लॅक्टोज आहे ते काय होतं? ह्या रिप्रेसरला जाऊन बाइंड होतं. कारण ऑलरेडी सेलच्या आतमध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम प्रेझेंट असतं, हे लक्षात ठेवा. थोड्याशा प्रमाणामध्ये बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम सेलमध्ये थोड्याशा अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतं. आणि हे बीटा गॅलॅक्टोसाइडेज ज्यावेळेस लॅक्टोज येईल
त्या लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये करेल तर ॲलोलॅक्टोजमध्ये करेल, हे लक्षात ठेवा. आता हे जे ॲलोलॅक्टोज आहे तर हे रिप्रेसरला येऊन काय होतं, बाइंड होतं. म्हणजे इथं तुम्हाला बघायला मिळेल हा रिप्रेसर आहे, ह्याला ॲलोलॅक्टोज येऊन बाइंड झाले, बरोबर, जे की हे रिप्रेसरला ते काय करतील, इनॅक्टिव्ह बनवतील. आता हा रिप्रेसर इनॅक्टिव्ह झाला कारण ॲलोलॅक्टोज येऊन इथं बाइंड झाले. जर लॅक्टोज प्रेझेंट असेल मीडियममध्ये तर हे बाइंड झाल्यानंतर हा इथला रिप्रेसर इनॅक्टिव्ह झाला, म्हणजेच तो रिॲक्शन दाखवणार नाही. म्हणजेच तो ऑपरेटरच्या इथं जाऊन बाइंड होईल का, इनॅक्टिव्ह आहे म्हटल्यावर नाही होणार, बरोबर. मग ऑपरेटरच्या इथे जाऊन तो बाइंड होणारच नाही. म्हणजेच इथे प्रमोटरच्या इथे आता RNA पॉलिमरेज येतील आणि पुढे काय होतील तर इथं जीन एक्सप्रेस होतील. म्हणजेच mRNA तयार होईल, प्रोटीन सिंथेसिस होईल, म्हणजेच ट्रान्सलेशन सुरळीत पार पडेल. लक्षात आलं का बघा. म्हणजेच इथं बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचे एन्झाईम तयार होतील, जेणेकरून इथलं जे लॅक्टोज आहे त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये करतील. म्हणजेच इथं रिॲक्शन काय झाली, स्विच ऑफ झाली. लक्षात आहे का बघा. म्हणून ह्याला पॉझिटिव्ह कंट्रोल म्हटलेलं आहे. एकदम सोपं आहे, साधं आहे. परत एकदा मी सांगते जर नाही समजलं तर, इथल्या मीडियममध्ये लॅक्टोज ॲबसेंट आहे. लॅक्टोज ॲबसेंट असल्यामुळे इथला जो रिप्रेसर आहे तो ऑपरेटरला येऊन बाइंड झाला. ऑपरेटरला येऊन बाइंड झाल्यामुळे इथल्या प्रमोटरला जरी RNA पॉलिमरेज येऊन बाइंड झाला तरी ट्रान्स्क्रिप्शन होणार नाही, mRNA तयार होणार नाही आणि त्याच्यामुळे प्रोटीन तयार होणार नाही. पण लॅक्टोजच्या प्रेझेन्समध्ये जर कोलाय सेलच्या मीडियममध्ये लॅक्टोज प्रेझेंट असेल तर मात्र ह्या लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, ॲलोलॅक्टोजमध्ये होतं आहे, जे की कोण करून आणतं आहे तर त्या सेलमध्ये ऑलरेडी बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचे एन्झाईम आहेत जे लॅक्टोजचं कन्व्हर्जन ॲलोलॅक्टोजमध्ये करतायत आणि हे रिप्रेसरला जाऊन बाइंड होत आहेत. त्याच्यामुळे हा रिप्रेसर इनॅक्टिव्ह होतो आहे. इनॅक्टिव्ह झाल्यामुळे तो इथं ऑपरेटरच्या इथे जात नाही, म्हणून इथं प्रमोटरच्या इथे RNA पॉलिमरेज आला की तो काय करणार आहे, ह्या पुढच्या जीन्स ज्या प्रेझेंट आहेत ह्या काय करतील, एक्सप्रेस होतील. त्याच्यामुळे mRNA तयार होईल. mRNA पासून प्रोटीन म्हणजेच ट्रान्सलेशन सुरळीत पार पडेल आणि लॅक्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये होईल. एकदम साधं सोपं आहे. म्हणजेच काय तर इथले रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन जर तुमच्या लक्षात आलं असेल तर कधी रिॲक्शन स्विच ऑफ करायची, कधी स्विच ऑन करायची, हे सगळं कोण ठरवतं तर हे रेग्युलेटर जीन्स ठरवतात, प्रमोटर ठरवतात, ऑपरेटर ठरवतात आणि स्ट्रक्चरल जीन्स ठरवतात. एवढे सगळे हे पार्ट घेतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा कधी कुठलं प्रोटीन तयार करायचं की जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये किंवा कमी ह्याच्यामध्ये करायचं, हे सगळं रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनमुळे होतं. हे लक्षात ठेवा. एकदम साधा सोपा कॉन्सेप्ट आहे. एक्झाममध्ये नेहमी लॅक ओपेरॉनवरती डेफिनेशन किंवा लॅक ओपेरॉनचे डेफिनेशन किंवा एक्सप्लेनेशनला लॅक ओपेरॉन 5 मार्काला विचारलं जातं. त्यावेळेस तुम्हाला हे डायग्रॅम काढून हे सगळं लॅक ओपेरॉन एक्सप्लेन करावं लागेल. त्यासाठी कोणत्या कोणत्या जीन्स काम करतात हे तुम्हाला सांगावं लागेल. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. जर समजला नसेल तर परत मला पर्सनली तुम्ही विचारा. आता लास्ट पॉईंट आहे रोल ऑफ लॅक्टोज. लॅक्टोजचा रोल जर कन्सिडर केला तर अ फ्यू मॉलिक्युल्स ऑफ लॅक्टोज एंटर इन टू द सेल बाय एन्झाईम परमिएज. मग अशीच मी सांगितलं Z, Y आणि A असे 3 स्ट्रक्चरल जीन्स असतात. Z जीन जो आहे तो बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम तयार करत असतो आणि Y जीन जो आहे तो परमिएज नावाचं एन्झाईम तयार करत असतो. हे लक्षात ठेवा. स्ट्रक्चरल जीनमध्ये 3 ज्या इथं दाखवल्या होत्या, हे बघा इथे ह्या ज्या 3 जीन्स आहेत, ही पहिली जी आहे ती Y आहे, दुसरी Z आहे आणि तिसरी A आहे. Y बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचा एन्झाईम तयार करायला मदत करते, Z परमिएज नावाचा एन्झाईम तयार करायला मदत करते. आता लॅक्टोज ज्यावेळेस सेलमध्ये एंटर होईल, हा कोण एंटर करून आणतो तर परमिएज नावाचे एन्झाईम लॅक्टोजला सेलमध्ये आतमध्ये अलाउड करतात येण्यासाठी. मग अ स्मॉल अमाऊंट ऑफ दिस एन्झाईम इज प्रेझेंट इवन वेन ओपेरॉन इज स्विच ऑफ. जरी ओपेरॉन स्विच ऑफ झाला तरी स्मॉल अमाऊंट ऑफ एन्झाईम तिथंच प्रेझेंट असतं आणि अ फ्यू मॉलिक्युल्स ऑफ लॅक्टोज ॲक्ट्स ॲज अ इंड्युसर अँड बाइंड टू द रिप्रेसर. आता त्यामध्ये लॅक्टोजचे काही मॉलिक्युल हे रिप्रेसरला जाऊन बाइंड होतात आणि इंड्युसर कॉम्प्लेक्स तयार करतात आणि इंड्युसर कॉम्प्लेक्स फेल टू जॉईन विथ द ऑपरेटर जीन विच इज देन टर्न ऑन. आता इंड्युसर ऑपरेटर म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला बघायला मिळेल बघा,
इथं रिप्रेसरला जॉईंट होऊन ज्यावेळेस इंड्युसर आणि ऑपरेटरचं कॉम्प्लेक्स तयार होतं त्यावेळेस इथं काय होतं, फेल होतं आणि त्याच्यामुळे रिॲक्शन काय होती, तर स्विच ऑन होती. हे आपण बघितलेले म्हणजे टर्न ऑन होती. मग स्ट्रक्चरल जीन्स त्याच्यामुळे एन्झाईम प्रोड्यूस करू शकतात आणि म्हणून लॅक्टोज ॲक्ट्स ॲज अ इंड्युसर ऑफ दिस ओन ब्रेकडाऊन. म्हणजेच काय, इथं लॅक्टोज जो आहे तो स्वतःहूनच काय करतो, तर बीटा गॅलेक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम तयार करतो आणि स्वतःचं ब्रेकडाऊन करून घेतो. हे आहे रोल ऑफ लॅक्टोज. म्हणजे लक्षात आलं का बघा. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर लॅक्टोज स्वतःच काय करतो, ह्या इंड्युसरला जाऊन बाइंड होतो. इथे जर तुम्ही नीट बघितलं, हां, रिप्रेसरला जाऊन बाइंड होतो इन द फॉर्म ऑफ ॲलोलॅक्टोज आणि स्वतःच ब्रेकडाऊनला मदत करतो. म्हणजेच लॅक्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये होतं. कधी होणार आहे, ज्यावेळेस ह्या स्ट्रक्चरल जीन एक्सप्रेस केल्या जातील त्याच्यामुळे बीटा गॅलेक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम तयार होईल आणि त्याच्यामुळे स्वतःच लॅक्टोज काय करतो, स्वतःचं ब्रेकडाऊन करतो. म्हणून इथं रोल ऑफ लॅक्टोजमध्ये सांगितलेले आहे, दस लॅक्टोज ॲक्ट्स ॲज अ इंड्युसर ऑफ इट्स ओन ब्रेकडाऊन. वेन द इंड्युसर लेवल फॉल्स द ऑपरेटर इज ब्लॉक्ड अगेन बाय रिप्रेसर. आता ज्यावेळेस इंड्युसर लेवल कमी झाली किंवा फॉल झाली त्यावेळेस परत एकदा ऑपरेटरच्या इथे ब्लॉक तयार होतो रिप्रेसरमुळे आणि स्ट्रक्चरल जीन्स इनॅक्टिव्ह होतात आणि त्याच्यामुळे मग नंतर परत निगेटिव्ह फीडबॅक येतो. म्हणजे लॅक्टोज जर त्या मीडियममधलं संपलं तर परत मात्र काय होणार आहे, रिॲक्शन जी आहे ती स्विच ऑफ होणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे जीन कधी एक्सप्रेस व्हायच्या कधी नाही व्हायच्या हे सगळं रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनमुळे होतं. हे पूर्णपणे डोक्यात ठेवा. एकदम सोपा कन्सेप्ट आहे, महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये नेहमी विचारला जातो लॅकोपेरॉनवरती क्वेश्चन. ओके, थँक्यू.